कल्पना असेल की गेल्या 3-4 महिन्यापासून ट्रॅफिकचा जो इश्यू आहे तो केवळ शहरापुरता मर्यादित राहिलेला नाही. भिवंडीवाडा बघितली तर आमगाव गावाच्या पुढे जाते आणि संपूर्ण दिवसभर ट्रॅफिक शिवाय दुसरा कुठलाच इश्यू नाही. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये जे वाहतूक शाखा आहे यांचं नियोजन व्यवस्थित नाही, त्यामुळे विशेष करून ट्रॅफिक होते. महत्वाचे जे पॉइंट्स आहेत त्या ठिकाणी ट्रॅफिक हवालदार नसतात, ते इतरत्र कुठं दुसरी कामं करत असतात. अनेक ज्या क्लिप्स व्हायरल झालेल्या आहेत त्याच्यावरून आपल्याला असं दिसेल की भिवंडी शहरामध्ये जड वाहनांना बंदी आहे, प्रवेश बंदी आहे, परंतु दिवसभर जड वाहनं भिवंडी शहरातून सगळं प्रवास करतात. मग कुठल्या आदेशाचं पालन करतात वाहतूक अधिकारी? सोशल मीडियावरच्या जर क्लिप बघितल्या तर पोलिसांनी स्वतःचे काही दलाल नेमलेले आहेत जे जड वाहनांकडून पैसे घेतात येत आहेत, ते व्हायरल होत आहेत. त्याच्यावर कोणाचाही अंकुश नाही. गेल्या 3-4 महिन्यापासून इतका त्रास आहे. पुन्हा सकाळी ते आहेतच उभे पैसे घ्यायला. हा भ्रष्टाचार करतोय कोण? हुईज रिस्पॉन्सिबल? कोण रिस्पॉन्सिबल? आम्ही तर करत नाही. त्याच्यावर नियंत्रण ट्रॅफिक विभागाचंच आहे. कोण माणसं कोण नेमले त्यांनी? सांगा त्याची उत्तर. सोशल मीडियावर आहे. भरतवाचं ते 4 लाख लोकांनी बघितलं तुमचं. कोण आहेत ती माणसं पैसे घेतात? पेकल उभे असतात. पैसे घेत नाहीत का तुम्ही? असेच उभ्या करता का त्या? अधिसूचनेत नमूद नसेल तसे नाही. आम्हाला भिवंडीमध्ये 4 नंतर गाड्या व्हेकल पाहिजे नाही. आम्ही नदी नाक्याला उभे राहू. भिवंडी शहरामध्ये प्रवेशला आहे आणि रात्री 11 ते 6. मग 11 ते 6 नंतर सोडा तुम्ही. तसं भिवंडी शहरात एंट्री नाही द्यायची. आम्हाला नाही माहित. पर्याय रस्ते बघा. टाइम विंडो मध्येच त्यांना एंट्री 7 कोटी रुपये खर्च केलेला आहे. रस्त्यांची अवस्था आहे तशीच आहे. 2022 पासून 25 पर्यंत जर बघितले 307 लोक मेले, त्यातले 75 लोक मृत्यूमुखी पडले माणूस. आणि पैसे तर कॉन्ट्रॅक्टर घेऊन बसलेत. मग पैसे रस्त्याने घालले का रस्त्याने पैसे घालले काय कळत नाही. महापालिका पीडब्ल्यूडीची पण तीच अवस्था आहे. पीडब्ल्यूडीचे इंजिनियर उभे आहेत आणि आमचे आमदार साहेब खड्डे भरतायत. कुठलं शासन सुरू आहे हे जनतेलाही कळत नाहीये. म्हणजे ज्या भागाचे आमदार आहेत ते खड्डे भरतायत आणि पीडब्ल्यूडीचे इंजिनियर उभे आहेत. म्हणजे हे नोकर त्यांचे आहेत की ते नोकर यांचे आहेत हे पण आम्हाला कळत नाही. जनतेने काय करायचं काय? म्हणजे आम्ही रस्त्यावर बसायचं की संपूर्ण भिवंडी आम्हीच बंद करून टाकायचं? जेसीबीवाला ठेवलाय तो 30 माती खोदतोय वरची, जिथे खड्डे पडे त्याची लेवल करतोय. तर थोडीशी डागडूची मलमपट्टी केली तर यांचे खड्डे बुजवले. बिलं तर निघालेत ना, पैसे तर खाल्ले. मैं हूं आपके साथ अनम और आप देख रहे हैं STS टाइम्स की रिपोर्ट। आइए दिखाते हैं इस वक्त की बड़ी खबर। भिवंडी में सड़क हादसों के खिलाफ नागरिकों का आक्रोश, शिवाजी चौक पर निकाला मोर्चा। भिवंडी नागरिक जीवन बचाओ संघर्ष समिति की ओर से आज शिवाजी चौक पर एक विशाल मोर्चा आयोजित किया गया। इस मोर्चे में सभी धर्मनिरपेक्ष दलों के नेता और सैकड़ों नागरिक शामिल हुए। सभी नेताओं ने एक ज्ञापन पर हस्ताक्षर किए, जिसके बाद में एक प्रतिनिधि मंडल ने डिप्टी कलेक्टर को ज्ञापन सौंपा। प्रतिनिधि मंडल का नेतृत्व कर रहे एडवोकेट किरण चन्ने ने डिप्टी कलेक्टर से चर्चा के दौरान बताया कि पड़गा रोड, मानकोली रोड, कासेली रोड और वाड़ा रोड पर पिछले कुछ समय में सड़क हादसों में 350 लोगों से अधिक लोगों की जान जा चुकी है, जबकि सैकड़ों लोग घायल हुए हैं। उन्होंने कहा कि इन सड़कों की मरम्मत का काम पूरा नहीं हो रहा है और ठेकेदार सुस्त गति से काम कर रहे हैं। एडवोकेट चन्ने ने पीडब्ल्यूडी अधिकारियों को आड़े हाथों लेते हुए कहा, आप लोगों को जनता की जान की कोई कीमत नहीं है। खराब सड़क का निर्माण की जांच के लिए SIT गठित की जाए, सड़कों की मरम्मत जल्द पूरी हो और मृतकों को व घायलों को मुआवजा दिया जाए। उन्होंने यह भी मांग की कि भिवंडी महानगर पालिका क्षेत्र में भारी वाहनों की आवाजाही पर पूरी तरह प्रतिबंध लगाया जाए। अलहाज बदी उस्मान ने कहा कि थाना रोड और निजामपुरा रोड की हालत अत्यंत खराब है। पिछले 6 महीनों से ठेकेदारों ने थाना रोड को खोदकर स्कूल कॉलेज जाने वाले बच्चों और राहगीरों की जान खतरे में डाल रखी है। वाहन पलट रहे हैं, लोग गड्ढों में गिरकर घायल हो रहे हैं और व्यापारियों का कारोबार चौपट हो चुका है। उन्होंने चेतावनी दी कि भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका के जिम्मेदार जानबूझकर लापरवाही बरत रहे हैं, जिससे जनता में गुस्सा बढ़ रहा है। उन्होंने कहा कि कहीं ऐसा न हो कि जनता कोलताड़ लेकर ठेकेदारों और जिम्मेदारों के चेहरों पर पौध दे। जनता के सब्र का इम्तिहान न लिया जाए। अलहाज बदी उस्मान ने डिप्टी कलेक्टर से मांग की कि वे भिवंडी की सड़कों का दौरा करें और जांच के आदेश दें।
उन्होंने पुलिस विभाग से भी अनुरोध किया कि ठेकेदारों से पूछताछ की जाए कि महानगर पालिका के किन किन अधिकारियों ने रिश्वत मांगी और उन पर कानूनी कार्रवाई की जाए। ज्ञापन सौंपते समय एडवोकेट किरण चन्नी, अलहाज बदी उस्मान खान, सुनील चौहान, मनोज गागे, चंदू बाबा, सभी दलों के अध्यक्ष और 40 वकीलों की टीम मौजूद थी। डिप्टी कलेक्टर का आश्वासन। डिप्टी कलेक्टर ने निम्नलिखित वादे किए। 15 दिनों में सभी गड्ढों को भरकर सड़क मरम्मत का काम पूरा किया जाएगा। खराब सड़क निर्माण की SIT जांच होगी। भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका क्षेत्र में भारी वाहनों का प्रवेश पूरी तरह बंद किया जाएगा। 4 दिनों के भीतर नदी नाका, VP नाका, चाविंद्रा और नासिक रोड पर नो एंट्री फॉर हैवी व्हीकल्स के बैनर ट्रैफिक विभाग द्वारा लगाए जाएंगे। महानगर पालिका और PWD को पत्र लिखकर जवाब मांगा जाएगा। प्रतिनिधि मंडल को 15 दिनों में सभी जानकारी दी जाएगी। नागरिकों की मांग। नागरिकों ने चेतावनी दी कि यदि उनकी मांगे पूरी नहीं हुई तो वे आंदोलन को और तेज करेंगे। भिवंडी की जनता और अब लापरवाही बर्दाश्त करने के मूड में नहीं है। भिवंडी नागरिक जीवित बचाव संघर्ष समितीच्या वतीने आज या ठिकाणी सर्व समविचारी पक्षांच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। विशेष करून भिवंडी शहर असेल किंवा ग्रामीण क्षेत्र असेल या सर्व परिसरामध्ये रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे। जवळजवळ भिवंडी-वाडा महामार्गावर 307 कोटी रुपये खर्च केला, पण रस्त्याची अवस्था तशीच आहे। भिवंडी महामार्गावर आतापर्यंत 22 पासून 25 पर्यंत 307 लोकांचा अपघात झालेला, ज्याच्यातले 75 लोक मृत्युमुखी पडलेत, 84 लोक घरामध्येच पडून आहेत, त्यांना कुठलीही भरपाई मिळालेली नाही। आणि त्यामुळे ट्रॅफिकचा इश्यू जो आहे की 12 ते 4 यानंतर कुठल्याही जड वाहनांना शहरामध्ये प्रवेश असता कामा नये। तरी देखील वाहतूक खाते आर्थिक साठेलोटे करून या जड वाहनांना प्रवेश देत होता। या बाबतीमध्ये माननीय प्रांताधिकारी यांच्याकडे शिष्टमंडळ निवेदन घेऊन आलं होतं। प्रशासनाचे सर्व स्तरातील अधिकारी हजर होते। PWDच्या अभियंत्यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे की येत्या 15 दिवसात सर्व महामार्गांवर, भिवंडी महामार्ग असेल, अंजूर कामन महामार्ग असेल, कशेली ठाणा महामार्ग असेल, मानकोली असेल, सर्व महामार्गांवरील खड्डे भरले जातील, रस्त्यांचं काम पूर्ण केलं जाईल, तसं लेखी आश्वासन देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे। त्याचबरोबर ट्रॅफिकचा जो इश्यू आहे, जे जड वाहनं शहरामध्ये येतात त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होते, तर शासनाची जी अधिसूचना आहे की 12 ते 4 नंतर कुठल्याही जड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही, 11च्या नंतर प्रवेश असेल, त्या पद्धतीचे बॅनर, त्या पद्धतीच्या माहितीसाठी, अवेअरनेससाठी होर्डिंग्स वाहतूक शाखा लावेल आणि 12 ते 4 नंतर जड वाहनांना भिवंडी शहरात कुठल्याही पद्धतीने प्रवेश दिला जाणार नाही, अशा पद्धतीचं 3 दिवसात अंमलबजावणी होईल असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे। आम्ही आपल्याद्वारे जनतेला सांगू इच्छितो की या आश्वासनांची जर पूर्तता झाली नाही तर प्रत्येक परिसरातले नागरिक स्वतः जड वाहनांना भिवंडी शहरामध्ये प्रवेश करू देणार नाहीत आणि जर कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झाला तर त्याला पोलीस यंत्रणा जबाबदार असेल। PWDचे खातेचे जे अभियंते आहेत यांनी जो हलगर्जीपणा केलेला आहे, जो आर्थिक भ्रष्टाचार झालेला आहे, याच्यामध्ये निवृत्त न्यायाधीशामार्फत SITची स्थापना झाली पाहिजे, भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे। जे मृत्युमुखी पडलेत त्यांना 10 लाख रुपयाची आर्थिक भरपाई व जे यांचा अपघात झाले त्यांना 5 लाख रुपयाची शासनानं आर्थिक भरपाई दिली पाहिजे, अशा पद्धतीची आम्ही मागणी केलेली आहे। या मागणीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनाकडे प्रांताधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदनं जाणार आहेत। आम्ही येत्या 15 दिवसात जर याच्यात काही सुधारणा झाली नाही, दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर पुन्हा एकदा आंदोलन उभं करू। वेळ पडल्यास माननीय उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका देखील दाखल करू। आमचा लढा हा जनतेच्या न्यायासाठी आहे, जनतेनेही जागरूक व्हावं आणि या लढ्यामध्ये पुढे सामील व्हावं अशा पद्धतीचं त्यांना आवाहन करतो। आणि आपण सगळेजण एका ताकदीनं सगळेच नेते मंडळी या ठिकाणी सामील झाली, आमची वकील मंडळी देखील सगळी चर्चेत सहभागी झाली, त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद।